मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ, वेग, अंतर आणि ट्रेनवरील प्रश्न नक्कीच असतात. या टॉपिकवर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न नक्की येतात. त्यामुळेच हा टॉपिक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरतो. चला तर बघूया की आजचा प्रश्न काय आहे. 36 किलोमीटर प्रति तास वेगानं जाणारी एक ट्रेन एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी किती मीटर असेल? आता बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला ट्रेनचा वेग दिलेला आहे जो की 36 किलोमीटर प्रति तास आहे आणि लागणारा वेळही दिलेला आहे जो की 20 सेकंद इतका आहे. आता आपल्याला या प्रश्नामध्ये हे माहित नाही की त्या ट्रेनची लांबी किती आहे आणि अगदी आपल्याला तेच शोधायचं आहे की त्या ट्रेनची लांबी किती आहे. आता इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की लांबी म्हणजेच आपल्याला अंतर काढायला सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला या प्रश्नामध्ये वेग हा 36 किलोमीटर प्रति तास मध्ये दिलेला आहे आणि लांबी ही मीटर मध्ये काढायला सांगितली आहे. त्यामुळे आपल्याला किलोमीटर प्रति तास मध्ये असणारा वेग मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावा लागेल. त्यामुळे वेगाला किलोमीटर प्रति तास ते मीटर पर सेकंद कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 36 ला 5/18 न गुणावं लागेल. आता आपल्याकडे समीकरण आलं 36 गुणिले 5/18. आता 18 एका 18 आणि 18 दुने 36. त्यानंतर 2 गुणिले 5 म्हणजे 10 मीटर प्रति सेकंद. आता आपण वेग जो की किलोमीटर प्रति तासामध्ये होता तो मीटर पर सेकंदामध्ये रूपांतरित करून घेतला आहे. आता आपल्याला ट्रेनची लांबी म्हणजेच अंतर काढायचं आहे. त्यासाठी अंतर बरोबर वेळ गुणिले वेग हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. प्रश्नामध्ये आपल्याला वेळ हा दिला होता जो की 20 सेकंद इतका होता. आता वेळ जी की 20 सेकंद आहे आणि वेग जो की 10 मीटर प्रति सेकंद आहे तो आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. आता 20 आणि 10चा जर आपण गुणाकार केला तर तो 200 येतो. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटलं आहे 200 मीटर. तर या प्रश्नाचं फायनल उत्तर आहे की त्या ट्रेनची लांबी ही 200 मीटर इतकी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.